कोळ्या गटातील गौरवाडीमध्ये मेळावा झाला आणि आजचा सोशल मीडियाच्या माध्यमातून समजलं की माहूर गटामध्ये लोटीवाडी येथे मेळावा संपन्न होतोय। त्या मेळाव्याचे प्रमुख मार्गदर्शक या सांगोला तालुक्यातील बांडगुळ्यांचे बाप आमदार भाई गणपतराव देशमुख यांचे विचारांचे नव्हते रक्तांचे वारसदार विचारांचे वारसदार डॉक्टर भाई बाबासाहेब देशमुख। त्याचबरोबर या गटाचे नेते ॲडव्होकेट शंकरराव सरगर साहेब, डाळे वकील साहेब, ॲडव्होकेट मेटकरी साहेब, आमच्या कडलास गटातून आलेले आमचे नेते समाधान पवार साहेब, पूर्वगामी युवक संघटनेचे नेते दीपक गोडसे साहेब, माफ करा आपल्या पक्षाचे चिटणीस भाई दादासाहेब बाबर, सर्वच या पक्षासाठी तन धनाने प्रामाणिकपणाने काम करणारे सर्व नेते मंडळी यांना सर्वांना नमस्कार करून लाल सलाम करून मी आपणास सांगू इच्छितो। मित्रांनो, आज काय या मेळाव्यामध्ये बोला असा मला विचार पडला होता, कारण माझी तोफ ही एकी 47 सारखी आहे। आपल्याला पुढे विरोध दिसल्याशिवाय आपल्याला त्याच्यावर गोळा घालता येत नाही। कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर साहेब आहेत, अन्य आपले नेते मंडळी आहेत, परंतु आबासाहेबांच्या विचारांचा कार्यकर्ता आणि बाबासाहेबांचा कार्यकर्ता हे जसं ढोल वाजल्यानंतर वारं जसं येतं तसंही लाल बावटा दिसल्यानंतर माझ्या अंगात इलेक्शनचं वारा संचारतं मित्रांनो। त्यामुळे लोटवाडे असो, कटपळा असो किंवा कोळा असो किंवा जुनी असो, जिथे जिथे शेतकरी कामगार पक्षाचा मेळावा आहे, मोर्चा आहे, कार्यक्रम आहे, स्टेजवर बसायला मिळो अथवा खाली मागं उभारून मोर्चा ऐकायला मिळो, मी त्या मेळाव्याला उपस्थित असतो, कारण मी आबासाहेबांचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे। मित्रांनो, शेतकरी कामगार पक्षाचा डॉक्टर साहेबांना आता आश्चर्य वाटेल, डॉक्टर साहेब म्हणतील की तुम्ही हे वाक्य शिवण्यात सुद्धा म्हटला होता। शेतकरी कामगार पक्षाचा हा प्रजावरती गाणं म्हणणारा कार्यकर्ता नाही। तुम्हाला आता लक्षात आलं असेल मी कुणाविषयी बोलतोय, तुम्हाला सगळ्यांना चिंता असेल, स्टेजवरच्या सगळ्यांना चिंता असेल की बरीच लोक म्हणे शेतकरी कामगार पक्ष सोडून गेली, त्यामुळं काही कार्यकर्त्यांना तुम्हाला दुःख झाले असेल, परंतु डॉक्टर साहेब मला आनंद झालाय खूप, कारण का या लोटवाडीपासून 30 किलोमीटर आपला आबासाहेबांच्या बंगल्यावर तुमची भेट घेण्यासाठी कार्यकर्ता गोरगरीब येतो, तो नंबरात उभा असतो, परंतु जी नेते मंडळी फुटून गेली का नाही त्यांना नंबर लागत नव्हता, डायरेक्ट चालून तुमच्यापाशी यायची, परंतु आता ते गेल्यामुळे मित्रांनो आपल्याला जागा मोकळी झाल्या, आपल्याला आता नंबर लावावा लागत नाही, आपण बी डायरेक्ट बाबासाहेबांची गाडी घेऊ शकतोय, पैसे बिशे ठेव तुझ्या वळतीला बाबा काय आम्हाला लागत नाही। आबासाहेबांचे कार्यकर्ते टोपीत पैसे घेऊन, मी स्वतः बघितले 2019 इलेक्शनला टोपीत पैसे घेऊन हळद आबासाहेबांना द्यायचे कार्यकर्ते, ते पैसे कोटन रुपये तसलं लागत नाही, तिथं निष्ठा आणि निष्ठा एवढं शेतकरी कामगार पक्षाला पाहिजे, एवढं। दुसरी गोष्ट, हे मेळावे घेत असताना आपण प्रत्येक गटामध्ये जो झोपलेला कार्यकर्ता आहे त्याला जागा करण्याचे काम करतोय, कारण शेतकरी कामगार पक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता हा कॉन्ट्रॅक्टर नाही, त्यामुळे तो कुठल्या पीडब्ल्यूडीच्या ऑफिसला जात नाही, कुठल्या आमदाराच्या किंवा बाबासाहेबांच्या ऑफिसमध्ये सुद्धा आपला कार्यकर्ता रोज जात नाही, कारण आपल्या विरोधी उमेदवार आहेत लोटवाडीत म्हणले नाव लय असते, मला काय नाव दादा 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 म्हणून कोणतं राहिलं, आमचं मित्र आहे ते, पण त्यांना मला सांगायचं आहे, माननीय आमचे मित्र आपणास मी आव्हान करू इच्छितो की ॲडव्होकेट शंकरराव सरगर राहू द्या, डाळे वकील राहू द्या, मेटकरी वकील राहू द्या, अन्य माहूर गटातील नेते मंडळी कुठलीही राहू द्या, हे टोपीवाले शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते तुमच्या विरोधात उभा केलेला तर तुमचे पाच केले जोर एवढं मी तुम्हाला सांगतो।
कारण हा कार्यकर्ता हा विचारानं परिपक्व असणारा कार्यकर्ता आणि आबासाहेबांच्या विचारावरती चालणारा कार्यकर्ता आहे. डॉक्टर साहेब, आपल्याला पण माहित आहे 2019च्या निवडणुकीपासून ते आपल्या इलेक्शन पर्यंत मी आपल्यासोबत एक हरीचा वाटा म्हणून या शेतकरी कामगार पक्षासाठी आणि देशमुख कुटुंबियांचा उपकार आमच्यावरती आहेत म्हणून आम्ही हरीचा वाटा या ठिकाणी उचलला. मी मराठा समाजातून येतो. आमच्यातील काही मराठा समाजातील जे विरोधी पक्षातील जे नेते मंडळी आहेत मराठा समाजाचे त्यांच्या पाठीमागे जातात. कोण कोणाच्या पाठीमागे जावं ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही दिलेली आहे. ते आम्हाला म्हणतात की लगानो किती दिवस धनगराची गटोळी उचलायची. परंतु मला अभिमानानं सांगावं वाटतं, ज्या गणपतराव देशमुखांना ज्या बाबासाहेब देशमुखांना ज्या देशमुख कुटुंबियांना तुम्ही धनगर म्हणून बघता, परंतु मी आता पुरोगामी चळवळीचा कार्यकर्ता आहे, मी धनगर म्हणून बघत नाही. एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो. स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख यांच्या सानिध्यात राहिल्यापासून स्वतः आबासाहेबांच्या तोंडून हा मी किस्सा ऐकलेला आहे आणि मल्हार गायकवाड यांच्या फेसबुक पेजवरती तो किस्सा आबासाहेबांचा नाही केलेला आहे. मी त्या शेतकरी कामगार पक्षाची स्थापना मराठा समाजातील क्रांतीची नाना पाटलांनी केली. त्या पत्री सरकारची स्थापना नाना पाटलांनी केली. ते नाना पाटील शेतकरी कामगार पक्षाचे संस्थापक मंडळीमध्ये होते.